नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या युट्यूब चॅनलवरती. 4 वर्ष प्रतीक्षा करून शेवटी काय झालं? नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशा जोडप्याची गोष्ट सांगणार आहे जी अनेक कुटुंबाच्या आयुष्याशी मिळती जुळती आहे. ही गोष्ट आहे आशा, संयम, प्रेम आणि देवावरचा विश्वासाची. चला सुरू करूया. साताऱ्यातील एका छोट्याशा गावात राहुल आणि स्वाती राहत होते. दोघांचं प्रेमविवाह नव्हता, पण लग्नानंतर ते एकमेकांचे जिवलग मित्र बनले होते. सुखी संसार, चांगली नोकरी, स्वतःचं छोटस घर, सगळं होतं. फक्त एकच गोष्ट अपुरी होती. त्यांच्या घरात अजून एका छोट्या पावलांचा आवाज घुमला नव्हता. लग्नाला 1 वर्ष झालं. नातेवाईक विचारू लागले, काय मग, गोड बातमी कधी देणार? सुरुवातीला दोघही हसून विषय टाळायचे. पण दुसरं वर्ष संपलं, प्रश्न वाढले, टोमणे सुरू झाले. स्वातीला प्रत्येक सणाला, प्रत्येक समारंभात तोच प्रश्न ऐकावा लागायचा. अजून काहीच नाही, हे कोणती हसत उत्तर द्यायची. पण रात्री उशी भिजेपर्यंत रडायची. राहुल तिचा हात धरून म्हणायचा, आपण दोघं सोबत आहो ना, बाकी सगळं ठीक होईल. दोघांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. सर्व तपासण्या झाल्या, औषधं सुरू झाली. महिन्यागणित आशा निर्माण व्हायची आणि प्रत्येक वेळी रिपोर्ट नकारात्मक यायचा. स्वातीचं मन तुटायचं, राहुललाही खूप वाईट वाटायचं, पण तो कधीच तिच्यासमोर खचला नाही. 3ऱ्या वर्षी त्यांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. पैसेही भरपूर खर्च झाले. कधी इंजेक्शन, कधी स्कॅन, कधी टेस्ट. दोघांनी खूप सहन केलं. काही नातेवाईक म्हणाले, देवाने नशिबात दिले नसेल तर काय करणार? तर काहींनी दुसऱ्या लग्नाचाही विषय काढला. हे ऐकून राहुलचा राग अनावर व्हायचा. तो स्पष्ट म्हणायचा, माझी पत्नीच माझं आयुष्य आहे. मूल हे देवाचं वरदान आहे, पण स्वातीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात पाणी यायचं. तिला वाटायचं देवाने तिला योग्य जोडीदार दिला आहे. 4थं वर्ष सुरू झालं. दोघांनी उपचार सुरू ठेवले, पण आता त्यांनी ताण घेणं सोडला. रविवारी मंदिरात जायचे, एकत्र फिरायला जायचे, हसायचे, जगायचे. एका सकाळी स्वातीला थोडा थकवा जाणवला. तिने फारसं लक्ष दिले नाही. 2 दिवसांनी राहुल म्हणाला, एकदा टेस्ट करून बघ ना. स्वातीला भीती वाटत होती, कारण आधी अनेकदा निराशा मिळाली होती. तरीही तिने टेस्ट केली. किटवर 2 गुलाबी रेषा दिसल्या. क्षणभर तिचा विश्वासच बसला नाही. ती पुन्हा किटकडे पाहत राहिली. तिचे हात थरथरत होते. राहुल ऑफिसमधून घरी आला. स्वातीने काहीही न बोलता टेस्ट त्याच्या हातात दिली. राहुलने पाहिलं आणि काही क्षण तोही शांत राहिला. नंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वातीला मिठी मारून फक्त एवढंच म्हणाला, आपण जिंकलो. त्या दिवशी दोघं खूप रडले, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. डॉक्टरांकडे गेल्यावर बातमी खरी असल्याचं समजलं. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. ज्यांनी टोमणे मारले होते तेच आता शुभेच्छा देत होते. स्वातीची काळजी सगळे घेऊ लागले. राहुल तर तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होता. 9 महिने आनंदात गेले आणि एक सुंदर सकाळ उजाडली. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर राहुल देवाचं नाव घेत उभा होता. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. हसत म्हणाले, अभिनंदन, तुम्हाला गोंडस मुलगी झाली आहे. हे ऐकताच राहुलच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. त्याने पहिल्यांदा आपल्या छोट्या परीला हातात घेतलं. स्वातीने मुलीकडे पाहिलं आणि 4 वर्षाचं दुःख एका क्षणात विसरून गेली. त्या छोट्याशा चेहऱ्यात त्यांना त्यांचं संपूर्ण विश्व दिसत होतं. आज त्यांच्या मुलीला 3 वर्ष झाली आहेत. राहुल आणि स्वाती जेव्हा मागच्या दिवसांकडे पाहतात, तेव्हा त्यांना एकच गोष्ट समजते, प्रत्येकाची वेगवेगळी असते.
देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळ येईपर्यंत आपली परीक्षा घेत असतो. जर तुमच्याही आयुष्यात अशीच एखादी प्रतीक्षा सुरू असेल, तर आशा सोडू नका. उपचार घ्या, एकमेकांना साथ द्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण कधी-कधी सर्वात सुंदर आनंद मिळवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रिय व्यक्तींना शेअर करा आणि अशाच भावनिक मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.